मोठी बातमी आपण जम्मू काश्मीरमधून बघतोय। ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या दहशतवाद्यांचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन असल्याची शंका व्यक्त करण्यात येते। मोठी अपडेट आपण बघतोय। भारतीय जवानांच्या या ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। पहलगाम हल्ल्याचा हा बदला म्हणावा लागेल। मारलेल्या दहशतवाद्यांचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन असल्याची शंका आता व्यक्त करण्यात येते। जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव सुरू आहे आणि या ऑपरेशन महादेव अंतर्गत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। यासीर आणि सुलेमान असं या दहशतवाद्यांचं नाव आहे आणि या दहशतवाद्यांचं कुठेतरी पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन असल्याचं आता शंका व्यक्त होते। मोठी बातमी आपण जम्मू काश्मीरमधून बघतोय। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण होतं आणि खरं तर या पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणावा लागेल आणि लष्करच्या कमांडरचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा झाल्याचं समोर आलंय आणि या मारलेल्या दहशतवाद्यांचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन आहे अशी शंका सुद्धा व्यक्त करण्यात येते। त्यामुळे ही मोठी बातमी आहे। कुठेतरी पहलगाम हल्ल्याचा बदलाच म्हणावं लागेल। जम्मू काश्मीरमध्ये सेनेचं ऑपरेशन महादेव सुरू आहे आणि यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। मोठी बातमी आपण बघतोय। या मारलेल्या दहशतवाद्यांचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन होतं अशी शंका व्यक्त करण्यात येते। त्यामुळे भारतावर जो काही भ्याड हल्ला झाला आणि यामध्ये निष्पाक पर्यटक मारले गेले आणि त्याचाच भारताने बदला घेतला असं म्हणावं लागेल। जम्मू काश्मीरमध्ये हे ऑपरेशन महादेव सुरू आहे आणि या ऑपरेशन महादेव अंतर्गत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। महत्त्वाचं म्हणजे या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी काहीतरी कनेक्शन असल्याची शंका व्यक्त करण्यात येते। आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण जम्मू काश्मीरमधून बघतोय। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। भारतीय जवानांच्या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। लष्करच्या कमांडरचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा झाल्याची माहिती आहे। त्याची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समोर आलंय। जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांच्या विरोधात ही मोहीम सुरू होती। ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भारतीय जवानांच्या या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समोर आलंय। तर लष्करी अधिकारी हेमंत महाजन आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर जम्मू काश्मीरमध्ये सेनेचे हे ऑपरेशन महादेव सुरू आहे। यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। तुमची प्रतिक्रिया? ही एक अतिशय चांगली बातमी आहे, कारण अजून सुद्धा काश्मीरमध्ये 20-25 दहशतवादी असावे अशा प्रकारच्या बातम्या आहेत आणि त्यांना मारणं हे महत्वाचं आहे। आणि असं पण समोर येत आहे की हे जे दहशतवादी मारले गेले त्यांचा जो पहलगाम मधला दहशतवादी हल्ला होता त्यांच्याशी पुष्कळ संबंध होता। नेमकी त्यांची नावं पुढे आलेली नाहीत अजून, पण थोड्या वेळात ती येतील। पण तसं असेल तर ही एक फारच चांगली बातमी आहे की ज्याच्यामुळे जे दहशतवादी त्यांनी यात भाग घेतला होता ते शेवटी मारले गेलेले आहेत। परंतु अजून लक्षात कसं असायला पाहिजे की ऑपरेशन सिंदूर हे चालूच राहणार आहे आणि पाकिस्तान सीमेकडनं अजून दहशतवादी आत पाठवायचा प्रयत्न करेल। तर त्याकरता आपल्याला सीमेवरती सावध राहावं लागेल आणि जे 15-20 जे दहशतवादी काश्मीरच्या आत आहेत की जे अजून सुद्धा जे आजूबाजूचे डोंगर आहेत, पीर पंजाल वगैरे जे श्रीनगरच्या आसपास इथे लपलेले आहेत, तर त्यांना सुद्धा माहितीच्या आधारे म्हणजे इंटेलिजन्सच्या आधारे त्यांना शोधून त्यांना पकडून मारावं लागेल। मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अजून जास्त यश मिळेल आणि जे उरलेले दहशतवादी आहेत हे मारण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल। हा जम्मूमध्ये पहलगाम जो काही भ्याड हल्ला झाला त्याचा बदला म्हणावा लागेल? हो, हा नक्कीच बदला असं म्हणतात येईल, त्यात काय डाऊट नाहीये, कारण त्याच्याशी संबंध होता अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। परंतु अजून एक लक्षात असायला पाहिजे की आता आपण ज्यावेळेला बोलतो आहे
तर याच वेळेला तिथे एक अतिशय मोठी घटना सुरू आहे. पहलगामच्याच पुढे जी तिथे अमरनाथ यात्रा सुरू आहे की जी 5 जुलैला सुरू झाली होती आणि ती 7 आठवडे चालते. म्हणजे ऑगस्टच्या मला वाटतं 12-13 ऑगस्ट पर्यंतही चालेल. तर त्यावेळेला सुद्धा दहशतवादी अनेक वेळा म्हणजे अशा या यात्रेकरूंवरती हल्ला करायचा प्रयत्न करतात आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. अर्थात तिथे आपली सुरक्षा व्यवस्था अतिशय मजबूत आहे. भारतीय सैन्य तिथे मोठ्या प्रमाणात आहे, सीआरपीएफ आहे, पोलीस आहे. पण एवढं नक्की की अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार होत राहील आणि त्याला आपण लगेचच आक्रमक कारवाई करून त्यांना मारायला पाहिजे हेच आपल्या समोर असलेलं सर्वात मोठं ऑप्शन आहे. तर ऑपरेशन महादेवमुळे दहशतवादी कारवाया ज्या काही जम्मू काश्मीरमध्ये होत आहेत त्याला आळा बसण्यास मदत होईल. मी असं सांगेन की दहशतवादी कारवाया संपणार नाहीत. आळा म्हणजे येस 3 दहशतवादी मारले गेले तर त्यांच्या आधी म्हणजे त्यानंतर पाकिस्तान पुन्हा नवीन दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करेल असते आणि हे गेले इतके वर्ष सुरू आहे. त्यामुळे दहशतवाद काही लगेच थांबणार नाहीये. परंतु एवढं नक्की की जर अनुभवी दहशतवादी गेले तर त्यांच्या ऐवजी जे नवीन दहशतवादी येतात त्यांच्याकडे ती क्षमता नसते जी मारल्या गेलेल्या अनुभवी दहशतवाद्यांकडे असते. तर त्यामुळे थोडंसं नक्कीच आळा तर थोडाफार पडतोच. पण ही एक कायमची लढाई सुरू आहे पाकिस्तानशी. त्याकरता हे दहशतवाद संपवण्याकरता आपल्याला अजून खूपच जास्त वेळ प्रयत्न करावा लागेल. कारण पाकिस्तान हा एकटा नाहीये. मी अनेक वेळा म्हणलेल्या पाकिस्तानला चीन सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तान अशा प्रकारचा दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न हा कायमचाच करत राहील. आपल्याला माहिती असेल की आताच युनायटेड नेशन्समध्ये पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उठवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता जो आपण हाणून पाडला होता. पण पाकिस्तानकडनं अशा प्रकारचे प्रयत्न चालूच राहतील. आपल्याला त्याला पुन्हा पुन्हा प्रत्युत्तर हे द्यावंच लागेल. नक्की सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.